नमस्कार मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझं डेली रुटीन दाखवणार आहे. दिवसभरात मी काय काय केलं ते. हा आहे संडेचा ब्लॉग. तर सकाळ सकाळी मस्त नाश्त्यासाठी पोरांना मी बनवलेले डोसे मुगाच्या डाळीचे. आता इकडे बघू शकता, नजर माझी हटली की माझी पोरं मला बाथरूममध्ये दिसतात. सगळ्यांच्या बाबतीत असंच असेल. आता आमची चटोरी राणी बघू शकता, इकडे काहीतरी तिने बनवायला घेतलेली आहे रेसिपी. रोज नवीन नवीन काय ना काय बनवत असते. तुमच्या पण घरात असंच आहे का? इकडे बसल्यान सगळ्या खायला आणि कस्टमरच्या कपडे द्यायच्या नादात मी माझे कपडे ठेवलेले सगळ्यांना लास्टला. बरेच दिवस झालेले साड्या आणून. आता हेच मी एम्ब्रॉयडरीसाठी देणार आहे. 4 ब्लाऊज होते, एक बहिणीचा होता त्याच्यात. आता बाबू बघू शकता, आम्हाला बघून रडत होता, आमच्या मागे लागलेला. पळालो आम्ही तिथून पटकन आणि ब्लाऊज दिले. आणि नंतर आम्हाला जायचं होतं दुकानात, कारण की मला आहे ना दुकान माझा खाली करायचा आहे. मी आय थिंक मागच्या ब्लॉगमध्ये बोललेली. तर इथे रस्त्यात त्यांना हार्डवेअरमध्ये थोडं काम होतं. नंतर आम्ही पोचलो दुकानात. खूप कसं तरी वाटत होतं मनामध्ये, एकदम जसे काय बोलतात त्याला, एकदम वाईट वाटत होतं. बघू शकता माझ्या दुकानाची लास्ट. वाईट वाटत म्हणजे दुकान खाली करत होती म्हणून, कारण की खूप वर्षाच्या आठवणी माझ्या म्हणजे इथे आहेत. ह्या दुकानाने मला भरपूर म्हणजे काय दिलेलं आहे, माझी ओळख निर्माण केली आहे. पण आता काय माहिती आहे का, पोरं लहान असल्यामुळे ना 2 वर्षापासून मी दुकानात माझं असं नीट असं येणं जाणं असं होत नाही. त्याच्यामुळे मी आता घरी स्टार्ट करणार आहे. बघू शकता हे रस्ते, इथल्या आठवणी, परत इथली माणसं, आजूबाजूची जेवढी सगळी माणसं होती ना, सगळ्यांशी मस्त चांगले संबंध होते. सगळी चांगली होती माणसं इथली, सपोर्ट करायची खूप. आणि बघू शकता माझ्या ना डोळ्यात थोडं थोडं पाणी पण आलेलं, पण कंट्रोल केलं मी. कारण की असतं ना, एका जागेवर आपण एवढे वर्ष टिकून आहोत तर वाईट वाटणारच कोणालासुद्धा. तर तेच. तर असो, आता इकडे माझ्या बेबोला येत होता फीवर, तर तिला गोळी द्यायला घेतलेली. बघू शकता कशी पिते ती. आणि इकडे संध्याकाळी बनवलेलं पोरांसाठी फिका चिकन आणि आमच्यासाठी ग्रेव्हीवाला तिखट. तर असा होता माझा आजचा ब्लॉग.